ह्या पद्धतीने तुम्ही जर पोहे बनवलात तर पोहे दिवसभर मऊ लुसलुशीत मोकळे राहतील। 2 प्लेट कांदे पोहे बनवण्यासाठी 2 मुठी पोहे स्वच्छ निवडून त्यामध्ये पाणी घालून भिजवून घ्यायचे। धुतलेले पोहे 5 मिनिटे भिजत ठेवायचे। तुम्ही इथे बघू शकता मस्त मोकळे पोहे भिजले आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ व साखर घालून मिक्स करायचे। फोडणीसाठी कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 6 ते 7 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा तेलात थोडासा परतून अर्धा छोटा चमचा हळदपूड टाकायची। भाजलेल्या कांद्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे जेणेकरून कांदा मऊ होतो व पोहे दिवसभर मऊ लुसलुशीत मोकळे राहतात। भिजवलेले पोहे घालून व्यवस्थित मिक्स करून आता त्यावर झाकण ठेवून पोहे 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यायचे। मस्त मऊसूत मोकळे पोहे तयार आहेत। वरून आवडीनुसार लिंबू पिळून भरपूर कोथिंबीर व भाजलेले शेंगदाणे घालून गरमागरम चहासोबत पोहे सर्व करा।